नमस्कार. अर्जुन हा सायलीला भेटायला घरी आलेला असतो, पण मधुभाऊ त्याला हाकलून देतात. तेव्हा सायली काहीच बोलत नाही. सायली ही रडत असते. तेव्हा कुसुम मधुभाऊंना बोलते, काय करताय तुम्ही हे मधुभाऊ? अहो, त्याचं प्रेम आहे तिच्यावर. अशा दोन प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं करू नका हो. का तुम्ही असं वागताय? का तुम्हाला त्यांचं प्रेम दिसत नाहीये? अहो, दोघं एकमेकांवर प्रेम करतात. आणि काय गुन्हा केला हो त्यांनी प्रेमात पडून? प्रेम तर करतात ना एकमेकांवर. प्रेम करणं हा गुन्हा आहे का? आणि तुम्ही का त्या दोघांना असं वेगळं करताय? का असं वागताय तुम्ही मधुभाऊ? अहो, आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे काय मोठा गुन्हा नाही केला, काही चुकी नाही केली. हे सगळं सायलीने तुमच्यासाठीच केलं होतं. तुम्हाला काही होऊ नये, तुम्ही निर्दोष सुटावे म्हणूनच तिने केलं होतं. या शहरातला नामांकित वकील तिने शोधला तुम्हाला सोडवण्यासाठी. एकही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता, म्हणून तिने फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हे कॉन्ट्रॅक्टचं पाऊल उचललं. अहो, तिचा तरी विचार करा, तिच्या मनाचा, तिच्या प्रेमाचा विचार करा. मधुभाऊ, तुम्ही एवढे कठोर निष्ठुर कसे वागू शकता हो? अहो, आपली सायली कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लहानपणापासून सायलीला तुम्ही मोठं होईपर्यंत वाढवलं. ती कशी आहे हे तुम्हाला माहीत असून देखील तुम्ही तिच्यावर आता अविश्वास दाखवता आहे. तिने असा काहीच गुन्हा केला नाही. एक छोटीशी चूक काय घडली तर तिला सुभेदारांनी हाकलून दिलं. आणि तुम्ही सुद्धा आता त्यांचीच साथ देताय. तुम्ही सुद्धा जे सुभेदार करतात ना तेच करताय. तुम्ही त्या दोघांवरही विश्वास ठेवत नाहीये. त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीये. असं कसं करू शकता तुम्ही मधुभाऊ? असं कसं वागू शकता? तुमच्या वागण्याचा ना मला अर्थच समजत नाहीये. अहो, तुम्ही सायलीला मुलगी मानता ना, ती तुमची मुलगी आहे ना. मग आपल्या मुलीशी कोणी असं वागतं का? आपल्या मुलीच्या नेहमीच प्रत्येकजण सुखाचा विचार करतो आणि तुम्ही काय करताय? तिला दुःखच देताय. जेव्हापासून अर्जुनला सोडून ती इथे आली आहे ना तेव्हापासून ती नुसती रडते. जेवत सुद्धा नाही व्यवस्थित. दिवस रात्र ती रडत असते. हे तुम्ही तिला सुखी ठेवताय. अहो, ती दुःखातच आहे. जरा तिचा विचार करा मधुभाऊ. कुसुम ही मधुभाऊंना खूप समजावते, खूप बोलते, पण तिच्या या बोलण्याचा मधुभाऊंवर जराही फरक पडत नाही. त्यांचं मन दगडाचं आहे. त्यांचं काळीच दगडाचं आहे. त्यांच्या मनाला काहीच पाझर फुटत नाही. ते उलट कुसुमताईलाच गप्प करतात. म्हणतात, तू गप्प बस, मी तुझं काही ऐकणार नाही. अगं, काय गरज होती सायलीला असं करायची? अजूनपर्यंत कोण तोंड वर करून मला बोललं नव्हतं. माझी कधी मान खाली गेली नव्हती आणि आज हिच्यामुळे. तेव्हा कुसुमताई म्हणते, काय बोलताय काय मधुभाऊ? अहो, तुम्ही जेलमध्ये जाऊन आला आहात. एक खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला जेल झाली होती. तेव्हा तुमची गेली होती ना मान खाली. तेव्हा तर सगळ्यांना माहीत होतं काय झालं होतं ते. आणि तुम्ही आता सायलीवर का आरोप करताय? त्या दोघांचं भांडण ऐकून सायलीला खूपच वाईट वाटत असतं. सायली ही रडत असते. कुसुम म्हणते, बोला ना मधुभाऊ. जेव्हा तुम्हाला अटक झाली, तुम्हाला पोलिसांनी फरफटत नेलं, तेव्हा लोकांनी तुम्हाला एक खुनी, एक गुन्हेगार म्हणूनच तुमच्याकडे लोक बघत होती. त्याच नजरेने तुमच्याकडे बघत होती. तेव्हा नाही तुम्हाला मान खाली घातली तुमची, आणि तेव्हा नाही तुम्हाला लाज वाटली? कुसुम असं बोलताच मधुभाऊंच्या रागाचा पारा चढतो आणि ते कुसुमवर हात उचलतात आणि जोरात ओरडतात, कुसुम. तेव्हा कुसुम म्हणते, मधुभाऊ आता खूप झाला, आता बास, आवाज खाली करायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर माझं आहे. त्यामुळे तुमचं मी काही ऐकून घेणार नाही. माझ्याच घरात राहून मी तुमची ही अरेरावी, हा उर्मटपणा नाही सहन करणार. किती तुम्ही सायलीला त्रास देताय. मला नाही बघवत आता तिचा हा त्रास. त्यामुळे तुम्ही या घरात नाही राहिलात तरी चालेल. तुम्ही येऊ शकता मधुभाऊ. आता मात्र कुसुमचं ते बोलणं ऐकून मधुभाऊ आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.